20 मार्चला येणाऱ्या आमलकी एकादशीला मांडा अशी पूजा. शिव पार्वती होतील प्रसन्न. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आमलकी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूसह भगवान शिव आणि माता पार्वतीच्या पूजेला खूपच महत्त्व दिले गेले आहे. मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करावे, म्हणजे अशा नवनवीन गोष्टी तुम्हाला रोज मिळतील. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आमलकी एकादशी असे म्हणतात. या दिवशी शिव आणि गौरीसह भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आपल्यात आहे. आमलकी एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि जीवनात सुख, समृद्धी आणि नवीन आत्मविश्वास येतो. तर आपण आता जाणून घेऊया मार्च महिन्यातील आमलकी एकादशीची नेमकी तारीख, शुभ मुहूर्त आणि उपासना पद्धती काय आहे. आमलकी एकादशीचा शुभ मुहूर्त. हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी दुपारी 12:21 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 मार्चला दुपारी 2:22 समाप्त होईल. त्यामुळे उदय तिथीनुसार आमलकी एकादशी 20 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. आमलकी एकादशीच्या दिवशी उपवास सोडण्याचा वेळ. आमलकी एकादशीचा उपवास सोडण्याची वेळ म्हणजे 21 मार्च रोजी दुपारी 1:07 ते 3:32 या वेळेत करता येईल. आता आपण जाणून घेऊया आमलकी एकादशीचा पूजाविधी. आमलकी एकादशीला सकाळी लवकर उठावे, आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घालावे, मंदिर स्वच्छ करावे, भगवान विष्णूचे ध्यान करावे आणि शक्य असल्यास उपवासाची शपथ घ्यावी. यानंतर विधीनुसार भगवान विष्णूची पूजा करावी, विष्णू सहस्त्रनाम पाठ करावे, आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्यावर रुई, चंदन, फुले, अक्षदा अर्पण कराव्यात. पूजेदरम्यान भगवान विष्णूला आवळा अर्पण करावा. याशिवाय भगवान शंकराच्या पिंडीवर जल आणि दुग्धाभिषेक सुद्धा करून घ्यावा. यामुळे भगवान शंकराचा आशीर्वाद मिळेल. शेवटी भगवान विष्णूसह सर्व देवतांची आरती करावी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आम्हाला आपल्या आवडत्या देवता, कथा किंवा विषयांबद्दल सूचना देऊ शकता. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार आणि अभिप्राय शेअर करावे. धन्यवाद.